हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. 15 दिवसाचा पितृपक्ष आपण म्हणतो. आमच्याकडे महाळ असं म्हणतात. तर कडे प्रत्येक दिवसाचं एक एक महत्त्व आहे. तर म्हणजे भरणी श्राद्धाचा मी व्हिडिओ सांगितला तुम्हाला. मला ॲक्च्युली लग्नाच्या आधी महाळ म्हणजे काय माहिती नव्हतं. पितृपक्षवडा पंधरवडा म्हणजे काय माहिती नव्हतं. तर म्हणजे पितृपक्षामध्ये फक्त आपल्या आजी आजोबांना किंवा आपले जे कोणी पूर्वज ऑफ झाले आहेत, हे जग सोडून गेलेले आहेत, तर त्यांना फक्त आपण जेवण त्यांच्या सगळ्या आवडीचे असे मस्त मस्त पदार्थ बनवतो आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण कावळ्याला जेवायला घालतो आणि काव काव बोलत असतं आणि कावळ्याला बोलवून ते जेवण देतं, अगरबत्ती वगैरे ओवाळतं. इतकंच मला माहिती होतं. मला काही माहिती नव्हतं. मग मी लग्न झाल्याच्यानंतर सासरी आले. तर सासरी आल्याच्यानंतर सासूबाईंनी, माझे सासरे आधीच ऑफ झाले होते माझ्या लग्नाच्या आधी. आता जवळजवळ 25 वर्ष झाले त्यांना ऑफ होऊन. तर ते सासूबाई मला म्हणायला लागल्या की आपल्याकडे नानांचं आपल्या श्राद्ध आहे वगैरे. तर एकादशीला ते ऑफ झाले होते. तर एकादशीला कोणतं श्राद्ध घालत नाहीत, दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर तुम्ही. तर मी काय करते, आधी मी तुम्हाला हे सांगते सगळं. एकादशीला आम्ही नाही करत. तर मग सासूबाईंनी सांगितलं की आपण श्राद्ध घालायचं आहे. मग सगळं पुरणपोळीचं ह्याचं त्याचा सगळा स्वयंपाक बनवला आणि ते सगळं जेवण वगैरे बनवल्याच्यानंतर ते माझ्या मिस्टरांना सांगितलं की तू ठेव म्हणून वाडी. तर ते आम्ही फोटो वगैरे पूजला, हे सगळं केलं. तर माझी सासू म्हणाली की अगं, आपल्यामध्ये कसं असतं, काय असतं हे तुला माहिती आहे का? तर मी म्हणाले मला काहीच माहिती नाही. आम्ही फक्त ते कावळ्याला जेवण वगैरे घाललं एवढंच मला माहिती होतं. तर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की पितरांच्या नावाचा एक मातीचा दिवा लावायचा असतो, दक्षिणमुखी तोंड करून. त्याच्यामध्ये राईचं किंवा तिळाचं तेल घालायचं असतं आणि तो दिवा 15 दिवस तुम्ही सकाळी लावा, संध्याकाळी लावा, अगदी पूर्ण दिवस लावला तरी चालेल. नाही तर तुम्ही 1-2 तास जळेल असाही लावू शकता. छोटी पंती लावा, मोठी लावा, जसे तुम्हाला वाटेल तसं. तर आम्ही मीडियम साईजची पंती लावतो आणि मी दिवाळीमध्ये जेव्हा आपण सगळं खरेदी करतो दिव्यांची वगैरे, तेव्हा मी त्याच्यासाठी एक खास दिवा घेऊनच ठेवते. ह्या वर्षी घेऊन ठेवला की तो पुढच्या वर्षी उपयोगी पडतो. मग तो दिवा मी दक्षिणमुखी तेव्हापासून लावायला लागलो आम्ही. मग तो दिवा पहिल्या दिवसापासून अमावस्येपर्यंत, सर्व पितरी अमावस्या असे तोपर्यंत तो दिवा तेवत ठेवते. म्हणजे 2 तास 3 तास असं ठेवतो, त्याची पूजा करतो. आणि पहिल्या दिवशी जेव्हा तो दिवा आपण तिथे दक्षिणमुखी लावतो तेव्हा पितृस्तोत्र म्हटलं जातं. जर तुम्हाला पितृस्तोत्र येत नसेल तर तुम्ही पितृस्तोत्र हे आपल्या मोबाईलवरती यूट्यूबवरती लावायचं आहे आणि हात जोडून बसायचं आहे, दक्षिणमुखी तोंड करून, आणि पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि पितरांचं स्मरण करत करत ते पितृस्तोत्र ऐकायचं आहे. ही झाली दुसरी गोष्ट. दिवा लावला आपण, तो दिवा 15 दिवस ठेवायचा आहे. अजिबात त्याला हलवायचं नाही आहे, काही नाही. आणि तो घरात घेऊन यायचा नाही आहे. जर तुम्ही घरात लावत असाल तर तो घरातच तिथे एका साईडला ठेवायचा आहे. आम्ही बाहेर लावतो. आणि तो अमावस्या झाली की घटस्थापना असतात, बरोबर. तर अमावस्येच्याच प्रहरात तो रात्री विसर्जन करायचा आहे. दुसऱ्या दिवशी घटाच्या स्थापनेपर्यंत त्याला ठेवायचं नाही आहे. अमावस्येच्या दिवशीच त्याला तुम्ही तो दिवा विसर्जन करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 15 दिवसामध्ये आपण हे सगळी सेवा करायची आहे. भरणी श्राद्ध जे तुमचे म्हणजे ह्या वर्षातच पहिलं त्यांचं तुम्ही श्राद्ध घातलं आहे, जेव्हा दिवस कार्य 12व 13व त्याच्यानंतर येतो, त्या 15वड्यामध्ये जर त्यांचं येत असेल तर तुम्ही पहिली भरणी श्राद्ध करायची असेल. मग ती सुहागण असू दे, सौभाग्यवती असू दे किंवा नसू दे, किंवा माणूस असू दे, पुरुष असू दे, जे काही त्यांचं वय असेल
ज्या काही त्या ह्याच्यात असतील, स्त्री पुरुषांच्या ह्याच्यात मुलं वगैरे जे काही असेल, पण पहिली भरणी श्राद्ध करायची असते. भरणी श्राद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्या जे काही इच्छा, ज्या काही आकांक्षा वगैरे असतात त्या सगळ्या तिथे भरल्या जातात. त्यांचे जे काही मागे कोणाला त्रास होणार असेल, काय असेल, ते सगळं त्या भरणी श्राद्धामध्ये भरलं जातं. म्हणून भरणी श्राद्ध करायचं असतं. आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही त्यांची जी काही तिथी असेल त्या तिथीला तुम्ही त्यांचं श्राद्ध करू शकता, असं असतं. आणि आयोनवमी असते. नवमीला आता 25 सप्टेंबरला आहे नवमी. तर नवमीच्या दिवशी सौभाग्यवती ज्या काही आहेत, ज्या आपलं हे जग सोडून गेलेल्या आहेत, त्या सौभाग्यवतींच्या नावाने आपण जेवायला घालायचं असेल. जर त्या सौभाग्यवतीचं आत्ताच निधन झालेलं आहे तर त्यांची पहिली ह्या वर्षी भरणी श्राद्ध होणार. भरणी श्राद्ध होणार आणि पुढच्या वर्षी त्या आयोनवमीमध्ये त्यांना पूजलं जाणार, असं असतं. तर तुम्ही वर्षभर एक सौभाग्यवती जेवायला घाला, किंवा जे काही विधवा असतील, जे काही असतील स्त्रिया, त्यांच्या नावाने एक स्त्री जेवायला घालायची आणि ती स्त्री आपण ह्या दिवशी पूजायची असते. तर तुम्ही जे काही सौभाग्यवतीचे अलंकार आहेत ते सगळे त्यांना द्या, त्यांच्या आवडीचं जेवण बनवा, त्यांची पूजा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी म्हणजे मोठे काका आहेत, असे 2-3 भाऊ आहेत घरामध्ये, फॅमिलीमध्ये एकत्र राहत असतील तर एक गोष्ट वेगळी आहे. पण वेगळे राहत असतील तर ते करतात, मी नाही करणार, आम्ही नाही करणार, आम्ही कशाला करणार, आम्हाला आमच्या पूर्वजांनी, आम्हाला आमच्या वाडवडिलांनी काही प्रॉपर्टी दिलेली नाही आहे, आम्हाला काही असं आमच्यासाठी केलेलं नाही आहे, तर आम्ही का करावं, ते करतायत ना, ज्यांना मिळालं आहे ते करतायत ना, त्यांनाच करू दे, असं अजिबात विचार नाही करायचा आहे. आपल्या पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा, आपल्या मुलाबाळांवरती आशीर्वाद राहावा, म्हणून हे प्रत्येकाने करायचं आहे. आणि जेव घातल्याने आणि काही केल्याने आपल्याकडे काही कमी होत नाही आहे. त्यामुळे आपण जे काही आहे त्याने करू दे किंवा नको करू दे, आपण आपलं काम नक्की करायचं आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ह्या जगात त्यांनी आणलेलं आहे, आपल्यामध्ये थोडंफार तरी त्यांचं काहीतरी ऋण आहे की आपण हे जग पाहू शकतो. मग त्यांच्यासाठी आपण साधं सिंपल अशी पूजा, त्यांची जे काही इच्छा आहे त्या इच्छेसाठी आपण पितृपक्षामध्ये त्यांचं स्मरण नाही का करू शकत. मग ते करतायत, आम्ही नाही करणार, आम्हाला काही दिलं नाही आहे, आम्हाला काही मिळालं नाही आहे, हा अजिबात विचार नाही करायचा आहे. तिसरी गोष्ट, पितृपक्षामध्ये आपण दान धर्म करायचा आहे. जे वर्षभरात तुम्ही जी स्त्री पूजत असाल, जे पुरुष जेवायला घालत असाल ज्यांच्या नावाने, त्यांना चप्पलपासून वस्त्रापर्यंत सगळं काही भेट द्यायची आहे. आणि सेम तुम्ही त्यांच्या नावाने जे काही तुमचे घरातले व्यक्ती जी हे जग सोडून गेलेलं आहे त्यांच्या नावाने तुम्ही कपडे वाटू शकता, धान्य दान करू शकता, तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पैशाची मदत करू शकता त्यांच्या नावाने. असं करा, त्याच्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावरती खूप खुश राहणार आहेत आणि तुम्हाला ते छान छान आशीर्वादच देणार आहेत. आणि तुम्ही मनात असं वेडावाकडा विचार अजिबात नाही करायचं आहे की मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. तुम्ही हे सगळं करून बघा, तुम्हाला ह्याचं खूप छान अनुभव येईल. चौथी गोष्ट, जर तुम्हाला ह्या पूर्ण 15 दिवसामध्ये तुम्हाला तिथी माहिती नाही आहे, तुम्हाला काहीच जमत नाही आहे, तुम्ही ऑफिसमध्ये बिझी आहात, तुम्हाला एवढं सगळं स्वयंपाक करायला जमत नाही आहे, तर जी काही तिथी असेल किंवा नसेल माहिती किंवा जे काही आहे, तर तुम्ही सर्व पित्रीला फक्त दही, भात, साखर आणि काळे तीळ घालून हा नैवेद्य जरी तुमच्या पितरांच्या नावाने ठेवलात, कावळ्याला घाला किंवा गाईला घाला किंवा घरात दिवसभर ठेवा आणि तो रात्री उचलून तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवा, तरीही ते तुमचे पितरांना पोचलेलं असणार आहे. असं काही नाही आहे की नॉनव्हेजच बनवायला हवं, त्यांचं
थोडं जेवण बनवायला हवं, असं भरभरून असं जेवणच बनवायला हवं असं काही नाही आहे. ते फक्त आपण त्यांच्या आवडीनुसार जे काही आहे ते बनवतो आणि ते बनवायलाच पाहिजे. पण जर नाही जमत आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुठे तुम्हाला बाहेर जावं लागत असेल किंवा तुम्ही नाही आहात इथे घरामध्ये, तर तुम्हाला ते नाही शक्य आहे, तर तुम्ही तुमच्या घरातल्यांना कोणालाही सांगू शकता. फक्त दही, भात, साखर आणि त्याच्यावरती काळे तीळ घालायचे आहे आणि बाकी अजून काही नाही करत. एवढं जरी केलं तरी तुमचे पितृ तुमच्यावरती खुश राहणार आहेत आणि तुमचं जे काही पितृदोष आहे, जे तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे, हे आहे ते आहे असं सांगत असतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. पाचवी गोष्ट अशी आहे की तुम्ही दर महिन्याच्या अमावस्येला तुम्ही दही, भात आणि त्याच्यावरती काळे तीळ घाला, त्याच्यावरती साखर घाला आणि हा भात तुम्ही तुमच्या पितृंचं नाव, जे कोणी असतील माझे पितृ असं म्हणून तुम्ही हा भात आपल्या दिवसभर घरात ठेवून रात्री पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आलात. रात्री म्हणजे एकदम 12 वाजता वगैरे नाही, 3:00च्या नंतर म्हणजे 8, 8:30, 9 एवढ्या दरम्यान तुम्ही तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे. काहीच करायचं नाही आहे. त्यातही तुमचे पितृदोष नष्ट होतील. 6वी गोष्ट अशी आहे की तुम्ही दर अमावस्येला राईच्या तेलाचे पंत्या, माहिती आहे छोटे छोटे येतात, दिवाळीमध्ये आपण दिवे विकत घेतो, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे मातीचे दिवे येतात. ते दिवे तुम्ही एक डझन किंवा अर्धा डझन, 2 डझन असे घेऊन ठेवा आणि ते दर अमावस्येला त्यांच्या नावाचा तुम्ही राईच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. तुम्हाला तुमचे पितृदोषही नष्ट होतील आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सगळं भरभरून होईल. हा माझा अनुभव आहे आणि हा मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर माझं जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे, चांगलं आहे ते देवाचं आहे आणि जे वाईट आहे, जे वाईट नाहीच आहे, पण मी जे काही चुकीचं बोलली असेल तर ते चुकीचं आहे, ते फक्त आणि फक्त माझं आहे. तर तुम्ही हे जे उपाय आहेत ते तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेलची आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझे जे काही नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत ते व्हिडिओज तुम्हाला पहिले मिळतील. मी जे काही उपाय तुम्हाला घरामध्ये सांगणार आहे ते उपाय तुमच्यापर्यंत पोचणार आहेत आणि तुम्ही हे उपाय, हे रेमेडीज, हे छोटे छोटे उपाय हे सगळं तुम्ही करून बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप छान आणि मस्तच अनुभव येणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. आणि तुम्ही मला कमेंट्स करा. तर चला, बाय. श्री स्वामी समर्थ.